नमस्कार मंडळी. आता आजपासून मी नमस्कार मंडळी म्हणायचं सोडून दिलेलं आहे, कारण आमच्या समोरचं म्हणणं आहे की हॅलो गाईज म्हणत नाही तू, त्याच्यामुळे तुझे व्हिडिओ जास्त कोणी पाहत नाही. म्हटलं चला ठीक आहे, आजपासून हॅलो गाईज. मी बघा किती मस्त मेहंदी काढलेली आहे आणि मी किती छान छान बघा मी इडली मॅग्निफाईड ग्लासनी बघून बघून खाल्लेली आहे आम्ही इडली पण. आणि छानपैकी इडली डोसा. आणि तुम्हाला प्रश्न पडलाच असेल मी कुठं चाललेली आहे, तर मी चाललेली आहे पुण्याला. माझ्या चुलत बहिणींचं लग्न आहे, तर मस्त जातानीच आम्ही देशपांडे हॉटेलमध्ये नाश्ता वगैरे करून मस्त गाडीमध्ये समर्थचं शूट चाललेलं आहे बघा. वेगवेगळे इफेक्ट देऊन त्याने शूट करत आहे. आणि मी झोपूनच गेले होते, दोघंच होतो आम्ही बसलेलो. आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो आणि छान रिसॉर्ट होतं, ग्रँड हेरिटेज रिसॉर्ट होतं. आणि त्यांची आम्हाला फॅन पण आली होती घ्यायला, लगेज वगैरे आपण काही उचलत बॅगा फिरायचं नव्हतं. त्यांनी बॅगा वगैरे घेतल्या, समर्थ गाडीमध्ये बसला आणि आम्ही निघालो रूमकडे, कारण आजच्याच दिवशी साखरपुडा होता आणि त्याच्यानंतर हळदी होती. आणि आम्ही रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन लगेच साखरपुड्यासाठी तयार झालो. आणि मी घातली आहे रेड साडी. आणि नाविलाजानी माझ्या नवऱ्याला घालावे लागला एकच ड्रेस 2 कार्यक्रमाला, कारण जो आम्ही ड्रेस सोबत नेला होता तो माझ्या नवऱ्याला आलाच नाही. आणि त्याच्यानंतर मग छानपैकी असं छान किल्ल्याचं होतं सगळे तिथं मावळे होते, शिवाजी महाराज होते आणि असे छान छान किल्ल्या वगैरे असं बनवलेलं होतं. आणि सगळ्यांना भेटून, माझे काका काकू आलेले होते सगळे, मग सगळ्यांना भेटून करून आम्ही बसलो थोड्या वेळ. आणि तेवढ्यात नवरीची एंट्री होणार होती आणि नवरदेवाची एंट्री होणार होती. तर आत्ता होणार होता साखरपुडा आणि नवरा नवरीची जी एंट्री आहे, आणि नवरा आहे दिल्लीचा आणि नवरी आहे पुण्याची. तर खूप छान त्यांच्याकडच्या पद्धतीने आईनी मुलाला घेऊन आल्या होत्या आणि इतका मस्त असा कार्यक्रम छान पार पडला बघा. तुम्ही पाहू शकता, जिथं कार्यक्रम आहे तिथं वरतीसुद्धा मावळे आहेत. आणि मस्तपैकी आम्ही पण कार्यक्रम एन्जॉय केला, छान फोटो वगैरे काढले, शूटिंग केली. आणि इकडं बघा कार्यक्रम चालू होता आणि तोपर्यंत समर्थ आमचा पळत होता इकडं तिकडं, कारण स्टार्टर चालू झालं होतं खाण्यासाठी. हे बघा, त्यांना एकटाच बसून एका साईडला त्याचं चालू आहे. आता सध्या त्यांना कोल्ड्रिंक चालू केलेलं आहे, थम्सअप चालू केलेलं आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने मंचुरियन, त्याच्यानंतर थोड्या वेळाने पनीरचे भजी आले होते. आणि मस्त त्याचं खाणं पिणं मस्त एन्जॉय करतो आहे तो बघा. हे मंचुरियन स्टार्टर चालू झालं होतं. कार्यक्रमाला वेळ होता त्यामुळं आम्ही पण थोडंसं स्टार्टर खाऊन घेतलं, कारण आम्ही प्रवासातून आलो आणि डायरेक्ट कार्यक्रमालाच हजर झालो बघा. ह्याची कसं चाललेलं आहे, लहान मुलांना असे कार्यक्रम फार आवडतात आणि ते खूप एन्जॉय पण करतात. फिरून फिरून चालू होतं त्यांचं तिकडं. पंडितजींच्या विधी चालू होत्या तोपर्यंत आम्ही मस्त सगळ्यांनी गप्पा मारून घेतल्या. आणि कार्यक्रमाला वेळ होता त्यामुळं जेवणाचा टाईम झाल्यानंतर तुम्ही जेवणं करून घ्या असंही सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर नवरीसाठी बघा त्यांनी किती छान छान सगळं गिफ्ट आणले होते, शगुन. आणि खूप एन्जॉय करत होते सर्वजण. आम्हालाही 2-3 दिवस छान वाटलं तिकडं, एन्जॉय करून मस्त वाटलं. नवरी छान मराठमोळी सजली होती आणि नवरदेवही एकदम पेशवा टाईप मस्त सजला होता. सासूबाईंनी तिच्या खूप काही तिला गिफ्ट आणले होते आणि असा कार्यक्रम मस्त छान पार पडला त्यांच्या पद्धतीने, चुनरी वगैरे सगळं काही देऊन. आणि समर्थनी मस्त जेवणावर ताव मारलेला आहे, जेवणं चालू झालेले आहेत. कार्यक्रम झाला एंगेजमेंटचा आणि लास्ट एकमेकांना अंगठ्या घातल्या त्यांनी. मस्त छान असं कार्यक्रम झाला. रिंग सेरेमनी झाल्यानंतर सगळ्यांनी त्यांची नजर काढली आणि मस्त पोटपूजा झालेली होती. आता समर्थ आणि मी ठरवत होतो की आता आपण रूमवर जाऊया, थोडा वेळ विश्रांती घेऊया आणि नंतर कार्यक्रमाला नेक्स्ट हजर होऊया, कारण हळदी संध्याकाळी होती. आणि त्याच्यानंतर बघा जेवणात होते पुरी, डाळ भात आणि त्याच्यानंतर पनीरची भाजी, दहीवडा, हे असं सगळं जेवणाचा मेन्यू खूप छान होता. आणि आम्ही सगळ्यांनी जेवणं केले. आणि त्याच्यानंतर तिथंच रिसॉर्टमध्ये खूप छान मंदिरं होते, त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो. हे दत्त मंदिर आहे. समर्थनी मस्त जय शिवाजी जय भवानी म्हणत मावळ्यापाशी सूर लावला आणि आम्ही दोघंजण निघालो आहेत रूमकडं, कारण आता नवरीचं छान फोटोशूट चालू होतं. म्हटलं आपण तोपर्यंत आराम करून घेऊया. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पूर्ण थीम ही शिवाजी महाराजाच्या किल्ल्याप्रमाणे होती
आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढचे हळदीचे आणि लग्नाचेही व्हिडिओ दाखवणार आहे. हा मेन हॉल होता, डायनिंग हॉल. किती छान बनवलेला आहे सर्व. आणि इकडं रूम होत्या पूर्ण सगळ्या राहण्याच्या. समर्थला तर पूर्ण रिसॉर्ट खूप आवडलं होतं. बाहेर कुठं जाण्याची काही आवश्यकता नव्हती फिरण्यासाठी, कारण इथंच खूप काही फिरण्यासारखं आणि बघण्यासारखं होतं. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.